भारताने एकाच आठवड्यामध्ये पाकिस्तानची जगासमोर अनेक वेळा नाचक्की केलेली आहे। पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा भारतानं पुन्हा एकदा फाडलेला आहे। परिणामी जागतिक स्तरावरती अनेक देशांचा भारताला पाठिंबा मिळतोय। भारताने मागील आठवड्यातील मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेला होता। एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची 9 ठिकाणं ही उद्ध्वस्त करण्यात आली। पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवादी ठिकाणांना बेचिराख करण्यात आलं होतं। या कारवाईत अनेक दहशतवादी आणि त्यांचे म्होरके मारले गेले होते। त्यामुळे दहशतवादाला कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला याचा मोठा धक्का बसला होता। परिणामी संतापलेल्या पाकिस्तानने भारतातल्या रहिवासी भागांवरती भ्याड हल्ले केले। मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्यांचा करण्यात आलेला प्रयत्न भारतीय एअर डिफेन्सने परतवून लावलेला होता। त्यातून पाकिस्तानच्या भेकड आणि हिंस्त्र चेहऱ्याची जगाला नव्याने ओळख झाली। ही युद्धजन्य परिस्थिती जेव्हा जिंकली आहे तेव्हा त्याच्या मागे एकच उद्देश होता, तो म्हणजे भारताचा गौरव राखणं आणि आपला जो पाथ आहे, जो विकासाचा मार्ग आहे, डेव्हलपमेंट पाथ, त्याच्यापासून न हटता आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला संदेश देणं आणि एक चांगलं आणि उत्तम उदाहरण निर्माण करणं। मागील आठवड्यात भारताने जोरदार दणका देत एका दगडात 2 पक्षी मारले। पाकिस्तानात दहशतवाद्यांची अनेक तळं आहेत हे भारताने जगाला दाखवून दिलं। पाकिस्तानचं दहशतवादी कारवायांना पाठबळ असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालं। ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानने मोठा धसका घेतला, कारण भारत कधी धडा शिकवू शकतो याची पाकिस्तानने धास्ती घेतली। दहशतवादी हल्ला झाल्यास भारत शांत बसणार नाही हे आता स्पष्ट झालंय। भारताच्या भूमिकेला अनेक देशांनी पाठिंबाही दिलाय। परिणामी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या अनेक जुन्या पापांचाही हिशोब चुकता केलाय। सॉव्हरेंटी आपण जपत होतो, आपण आपल्या नागरिकांना जपत होतो, आपण आपल्या वरती झालेला जो भ्याड हल्ला होता त्याचं एका प्रकारे आपण प्रत्युत्तर देत होतो। त्यामध्ये पाकिस्तान पूर्ण जगाला कळालं की पाकिस्तानची जे आतापर्यंत ते नाकारत होते की आम्हीही टेररिझमचे विक्टिम्स आहोत, ते आता पूर्ण जगासमोर आलंय की असं नाहीये। त्यांच्याकडे 9 ठिकाणी आपण हल्ले करून हे जगाला एक प्रमाणपत्र दिलं की इथे होते आणि आता आम्ही ते नष्ट केलेले आहेत। 21व्या शतकातला भारत बदललेला भारत आहे। विकासाच्या मार्गावर अग्रेसर असलेल्या भारताला शांतता हवी आहे। मात्र ही शांतता एकतर्फी नसेल। आमच्या देशात जर कोणी आगळीक केली तर त्याला त्याच भाषेत उत्तर देणार हा संदेश सुद्धा भारताने या माध्यमातून दहशतवादी आणि त्यांच्या आका असलेल्या पाकिस्तानला दिला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर शस्त्रसंधी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे। पाकिस्तानचे तुकडे करणारे आता कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर राहुल गांधींनी सुद्धा पंतप्रधानांना पत्र पाठवून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी सुद्धा देशातील राजकीय पक्षांमध्ये शस्त्रसंधी होण्याची कोणती चिन्ह दिसत नाहीयेत। ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली। देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक गच खाली ज्या 26 मायभगिनींचा विरोध घेतला गेला, त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान। संजय राऊतांनी शस्त्रसंधीवरून सरकारवर जोरदार राजकीय मिसाईल टाकलाय। ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार तरी काय आहे असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। युद्धजन्य परिस्थितीतून माघार घेण्याची काहीही गरज नव्हती असं मत राऊतांनी उपस्थित केलंय। ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना। मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी
कोणत्या अधिकारात करताय? सर्वपक्षीय बैठक घेऊन शस्त्रसंधी का केली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना, आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली. देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं. ते कोणासाठी? प्रेसिडेंट ट्रम्प कुणाचं वर्चस्व असतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर? कुणासाठी? ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानला पैसे मिळवून दिले तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, आणि त्याच्यातनं आम्हाला सांगितलं गेलं की थांबा आता. म्हणून हे जे काही सुरू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि संजय राऊतांनी राजकीय सवालांचे ड्रोन सत्ताधाऱ्यांवरती पाडले. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी संदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. और हमारी सेना ने कर कर दिखाया. जो आतंकी ठिकाने थे उनको ध्वस्त किया. हम सबको बड़ा फ़ख्र और बड़ा नाज उसके ऊपर है. और पाकिस्तान ने जो बमबारी करी है सीज़ फायर होने के बाद, वो चिंता का विषय है. और जो सीज़ फायर की घोषणा अमेरिका के माध्यम से हो रही है, कश्मीर पर चर्चा की बात वो करते हैं न्यूट्रल साइट पर, ये आज तक 70 सालों में कभी भी ऐसा हुआ नहीं है. तो हम चाहते सरकार अपना मत स्पष्ट करे कि द्विपक्षीय अगर मामला चल रहा है, हमारी सेना को छूट दी है सरकार ने एक्शन लेने के लिए और हम लोग ले भी रहे हैं, उसके बाद अगर सीज़ फायर की बात भी होती है तो वो अमेरिका के माध्यम से क्यों हो रही है? एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही ट्विट करून पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या अतिरेक्यांना सोडू नका अशी आग्रही भूमिका घेतली. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, एमआयएम कडून राजकीय मिसाईल आणि आरोपांचं ड्रोन डागलं गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही त्यांची पॉलिटिकल एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वित करून पलटवार केला. ज्यांना स्वतःला काही माहीत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवून भारताच्या हाती काय लागलं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय आणि याच सवालामुळे जोरदार राजकीय युद्ध सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मधून आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. हा पुतळा किमान 100 वर्ष कुठल्याही वातावरणात टिकेल असं मुख्यमंत्र्यांनी अनावरण सोहळ्यानंतर सांगितलंय. बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. राजकोट किल्ल्यावरील हा भव्य पुतळा पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अनेक पिढ्यांना शौर्याची प्रेरणा देईल असं मत नेत्यांनी व्यक्त केलं. जर वादळं आली तरी सुद्धा त्या इंटेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. IITचे अभियंते आणि जे महाविद्यालयातील शिल्पकार पुतळा घडवताना सोबत होते. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची काही ठळक वैशिष्ट्ये आता आपण बघूया. हा भव्य पुतळा 83 फुटांचा असून महाराजांच्या हातातील तलवारीची लांबी ही तब्बल 15 फूट इतकी आहे. कास्य धातूपासून पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांचा कोणताही धोका या पुतळ्याला होणार नाही. तर 31 कोटींपेक्षा अधिक निधीचा खर्च या पुतळ्यासाठी आलाय. राम सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू. आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे.
मालवण किल्ल्यावर सरकारने पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमागदार पुतळा उभारलाय. हा पुतळा लवकरात लवकर होईल आणि तो दिमागदार असेल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं होतं. त्या आश्वासनाची आता पूर्तता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.